तुम्हाला व तुमच्या सर्व परिवाराला माझ्याकडून व माझ्या परिवाराकडून शिवजयंतीच्या खूप खूप शुभेच्छा आणि सुंदर दिवसाची नवीन अशी सुरुवात. तर कोथिंबीर दिसत असत तुम्हाला. हो, खूप सारी कोथिंबीर आहे का मी गावाकडून घेऊन आली होती कोथिंबीर ताजी ताजी, आणि 2-3 दिवस झालं फ्रीजमध्ये होती. पण बघा ना, घरची कोथिंबीर असल्यामुळं ताजी ताजी तिथल्या काहीच नव्हतं झालं, एकही पान खराब नव्हतं झालं आणि खूप छान होती कोथिंबीर. म्हणलं आता हे 2-3 दिवस झाले तर असं दररोज करू म्हणून तशीच राहिली. मला आज बाळ झोपले तर पटकन फास्ट होती कोथिंबीर नीट करून घ्यावी आणि कोथिंबीरच्या वड्या करून घ्याव्यात. तर कशाचं काय नीट करायच्या आधीच आमचं बाळ उठलं आणि आमच्या बाळाने सगळ्या घरात कोथिंबीर पसरली होती. पण माझं ना काही तर काम वाढून ठेवतच ते. त्यानंतर संध्याकाळची सुरुवात म्हणजे संध्याकाळ झाली होती आणि म्हणलं की आता चला संध्याकाळच्या कामाला सुरुवात करूयात. पण मिस्टर म्हणले की मी बाहेरून खाऊन आलो त्यामुळं मला तर काही भूक नाहीये, मग काहीतरी बनव असं साधं सिंपल. मग म्हणलं सगळ्यात बेस्ट ऑप्शन काय असतो, डाळ भाताचा ऑप्शन असतो. मग कुकर लावला, त्यानंतर माझा फेवरेट चहा बनवला. इथं किचनमध्ये उभा राहूनच मी चहा पिला आणि कुकर होईपर्यंत म्हटलं की कोथिंबीर निवडून ठेवलीच होती. आज काय स्वयंपाक पण नव्हता करायचा, त्यामुळे म्हणलं पटकन कोथिंबीर चिरून घ्यावी. आणि आहो होते सोबत, त्यामुळे त्यांना गप्पा मारत मारत माझी कोथिंबीर चिरून पण झाली. आणि आता म्हणलं की बाकीची प्रोसेस पण पटकन करून घ्यावी. नंतर मग मिक्सरच्या भांड्यामध्ये आपल्या हिरव्या मिरच्या घेतल्या, लसूण घेतलं, जिरी घेतली आणि मीठ टाकून बारीक करून घेतलं. बाळासाठी थोडंसं साईडला काढून ठेवलं मिठाचं करण्यासाठी. त्याला फक्त लसूण आणि जिरी टाकूनच मी करून देणार आहे, का त्याला पण आवडतात, तो पण छान खातो, छान एन्जॉय करतो. त्यामुळे त्याच्यासाठी मी वेगळं ठेवलं होतं. हे आमच्यासाठी मळून घेते, पाणी घालून थोडं थोडं मळलं तरी चालतं. आणि काही वेळेस पाणी पण घालायची गरज पडत नाहीये. पण ही शेतातली होती ना घरच्या, त्यामुळे मी ती काही धुतली नव्हती, त्यामुळे त्यात मला थोडंसं पाणी वापरावं लागलं. जर तुम्ही बाहेरून घेऊन येत असाल तर ते धुतल्यानंतर मग तुम्हाला पाणी घालायची गरज पडत नाही. आणि जेवढं लागतं तेवढं पीठ थोडं थोडं घालून केलं तर होऊन जातं. मग पातेल्यामध्ये पाणी ठेवलं उकळायला. पाणी उकळलं की चाळणीला तेल लावलं. त्यानंतर मग आपले जे कोथिंबीरच्या वड्या बनवल्या होत्या त्या ठेवल्या होत्या त्याच्यावरती. त्या शिजल्या की पटकन साईडला काढून घेतलं. तोपर्यंत माझा कुकर पण झाला, वरण भातला फोडणी पण देऊन झाली आणि ते गार होईपर्यंत आम्ही जेवण पण करून घेतलं. आमचं जेवण झाल्यानंतर मग त्या वड्या मी तळायला घेतल्या, का गरम गरममध्ये ह्याच्या त्या कट केल्या जात नाहीत, व्यवस्थित तुकडे पडतात त्यामुळं. आणि कशाच कायच काम नाही म्हणलं, पण एवढे मोठे मला भांडी पडले होते, ते भांडे पटकन घासून घ्यावेत म्हणलं. आणि नंतर ह्या वड्या तळल्या होत्या, त्या वड्या मला कंट्रोल होत नव्हतं. चला भेटूयात नवीन व्हिडिओमध्ये, तोपर्यंत बाय.